नमस्कार, रुपालीज रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे. मी आज बनवणार आहे साबुदाणा वडी. त्याच्यासाठी मी इथे शाबू रात्रभर भिजत घातले होते आणि छान भिजले देखील गेलेले आहे. तुम्ही पाहू शकता हे आपले शाबू पूर्णपणे अशी भिजली गेलेली आहे. आता याच्यामध्ये आपण 3 ते 4 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या घालू. एक मोठी वाटी शेंगदाण्याचा कूट जाडसर असा करून घेतलेला आहे तो घातलेला आहे. 2 उकडलेले बटाटे मॅश करून घेतलेले आहेत ते देखील घातलेले आहेत. आता मी इथे एक छोटा चमचा जिरं घातलेलं आहे, चवीनुसार मीठ घातलेलं आहे. तुम्ही जिरं उपवासाला खात असाल तर घालू शकता, नाही घातलं तरी चालते. कोथिंबीर देखील तुम्ही उपवासाला खात असाल तर घालू शकता. कोथिंबीर घातल्याने देखील आपले वडे छान चविष्ट असे लागतात. हे अशा पद्धतीने आपण आता हे मिक्स करून घेणार आहोत. आता हे वडे थापता येतील इतपत हे छान असे मिक्स करून याचा गोळा बनवून घ्यायचा आहे. आता तुम्ही पाहू शकता हे असे वडे थापण्या इतपत आपला गोळा तयार झालेला आहे आणि अशा पद्धतीने आपण आता ह्याचे वडे थापून घेणार आहोत. मी असे छोट्या छोट्या आकाराचे वडे थापून घेणार आहे. तुम्हाला ज्या साईजने ज्या आकाराने तुम्ही थापू शकता, तुम्हाला जसे आवडत असेल तसे तुम्ही थापू शकता. मी अशा पद्धतीने छोटे छोटे असे वडे तयार करून घेतलेले आहेत. तुम्ही देखील तुम्हाला हवे तसे तुम्ही बनवू शकता. हे वडे आतून पूर्णपणे असे भाजले जातात आणि टमाटे फुगले देखील जातात. तुम्ही पाहू शकता हे अशा पद्धतीने मी वडे संपूर्ण वडे तयार करून घेतलेले आहेत. तुम्ही देखील असेच बनवू शकता. आता हे आपण तळून घेणार आहोत. त्याच्यासाठी मी तेल गरम करत ठेवलं होते. तेल आपले छान असे गरम झालेले आहे. आता याच्यामध्ये आपण वडे सोडणार आहोत. वडे मी एक एक करून हे वडे सोडलेले आहेत. आता हे आपण तेलामध्ये मिडियम गॅसवर भाजून घेणार आहोत. आता हे अशा पद्धतीने अधूनमधून हलवत राहायचं आहे आणि आलटून पलटून दोन्ही बाजूने असे छान भाजून घ्यायचे आहेत. हे वडे आपण मिडियम गॅसवर भाजल्यामुळे वरचं कोटिंग लालसर होतं आणि कुरकुरीत देखील होतं आणि आतून देखील भाजले जातात. हे तुम्ही पाहू शकता वरून असे पूर्ण असे टम्म फुगले गेलेले आहेत आपले वडे आणि हे वडे आपले असे लालसर होऊन वरून कुरकुरीत असे झालेले आहेत ते दिसतात. तुम्ही पाहू शकता असे कुरकुरीत झालेले आहेत. हे गरम गरम वडे खायला कुरकुरीत असे खूप छान लागतात आणि हे अशा पद्धतीने आपण इतर वडे देखील तळून घेणार आहोत. आपलं तेल गरम झालेलं आहे. याच्यामध्ये आपण एक एक करून असे इतर वडे देखील तळून घ्यायचे. अशा पद्धतीनेच लालसर असे टम्म फुगेपर्यंत आपण मिडियम गॅसवर भाजून घेतलेले हे देखील वडे. आता तुम्ही पाहू शकता हे देखील आपले तयार झालेले आहेत. हे वडे साध्या सोप्या पद्धतीने केलेले आहेत. तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही घरी नक्की ट्राय करा. हे गरम गरम आणि कुरकुरीत खायला खूप छान लागतात. खोबऱ्याच्या चटणीसोबत आणि दह्यासोबत खायला देखील खूप छान लागतात. तुम्हाला हे वडे असे टम्म फुगलेले आणि कुरकुरीत खायला खूप छान लागतील. हे तुम्ही पाहू शकता आतून असे टम्म फुगलेले आहेत आणि हे साध्या सोप्या पद्धतीची साबुदाणा वडे रेसिपी आवडली असेल तर तुम्ही घरी नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.